हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय हरभऱ्याची भाजी. तर शेजारच्या ताईने हरभऱ्याची भाजी आणलेली गावावरून आणि एकदम ताजी फ्रेश होती, तर म्हटलं लगेच ती बनवून घ्यावी. आणि हरभऱ्याची भाजी वर्षातून 6 महिन्यातून एकदाच खायला मिळते, त्यामुळे आवर्जून ही अशी भाजी बनवून खावावी. नंतर आपण सुकल्यावर त्याचा गरगटा वगैरे करून खातोच, पण जेव्हा कोवळी ताजी आहे, खोडून आणल्या आणल्या रानातून ताजी फ्रेश भाजी आणलेली बनवली ना, खूप छान चविष्ट बनते. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवली, तर तुमच्यासोबतसुद्धा म्हटलं शेअर करूया. सर्वांनाच ही भाजी बनवता येते, पण बनवण्याची सर्वांची पद्धत वेगवेगळी असते. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर ताटामध्ये मी हरभऱ्याची भाजी काढून घेतली आहे. तसं तर हरभऱ्याची भाजी धुवत नाही, तशीच ती झटकून केली जाते. पण आपण जेव्हा स्वतःच्या रानातून ताजी औषध मारायच्या आधी भाजी खोडून आणली तर तशी बनवता येते. पण आपल्याला जेव्हा दुसरं कोणी देतं किंवा कोणाच्या रानातून विकत घेतलेली असते, तर आपल्याला माहिती नसते की तिच्यावर कोणतं औषधाची फवारणी केली आहे, काय केमिकल वापरलेत किंवा विकत बाजारामध्ये आल्यावरती आपण जेव्हा विकत घेतो त्यावेळेस ती कशी आणली, कशी ठेवलेली असेल हे काही माहिती नसतं. त्यामुळे 1 ते 2दा पाण्यातून काढून घ्यायची. आपल्यासाठीच ते चांगलं असतं. काळजी घेतलेली खूप चांगली. आजकाल खूप जास्त प्रमाणात औषधं मारली जातात. त्यामुळे आपल्याला ही भाजी 1 ते 2 वेळा धुवून घ्यायची. त्याच्यातला थोडासा आंबटपणा कमी होतो आणि भाजी धुवून घेतल्यानंतर आंबटपणा कमी झालेला असतो. त्यामुळे ती भाजी आहे तशी चवीची लागण्यासाठी काय ट्रिक वापरायची ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि जर स्वतःच्या रानातली तुम्ही औषध फवारणी करण्याच्या अगोदर खोडून आणलेली असेल, तर तुम्ही तशीच ती झटकून भाजी डायरेक्टली बनवू शकतात. तर चला आता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर मी काय काय साहित्य वापरले ते तुम्हाला बनवताना सांगणारच आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं, 1 पळी. खूप कमी तेलात ही भाजी तयार होते. भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकून घेऊया आणि लसूणला छान खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामुळे फोडणी अतिशय चांगली भाजीला बसते आणि भाजीची चव खूप छान लागते. तर आता इथे मी भरपूर सारा लसूण टाकला आहे तेलामध्ये. लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. लसूण अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही. छान लाल झाला की चव खूप छान लागते भाजीची. आता याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेत आणि 1 मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा टाकून घेतला आहे. आता कोण कोण याच्यामध्ये कांदा टाकतं, कोण कोण टाकत नाही. एकदम साधं सिंपल बनवते, पण मी अशीच नेहमी बनवत असते, त्यामुळे मी ते कांदा वापरलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल तर कांदा नाही टाकला तरी चालेल. तर आता याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेतली. ते थोड्या वेळ चांगलं परतवून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. भाजी जरी आता जास्त वाटत असली तरीसुद्धा शिजल्यानंतर ती खूप कमी होते, त्यामुळे मीठ अंदाजाने चवीनुसार टाकून घ्यायचे. तर सर्व चांगलं भाजून घेतले. कांदासुद्धा हलका फुलका सोनेरी रंगावरती परतवून घेतला आहे. तर आपला इथे कांदा, हिरवी मिरची, लसूण चांगलं भाजून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया. तर भाजी दिसताना खूप जास्त दिसते, पण जशी जशी ती शिजत जाईल, वाफ बसेल, तशी तशी भाजी खूप कमी होत असते. त्यामुळे मीठ आपल्याला अंदाजाने टाकायचे. आता भाजी सर्व टाकून घेतली आहे. मूठभर मटकीची डाळ भिजवलेली टाकून घेतली आहे. आता जी तुम्हाला ट्रिक सांगणार होते ते म्हणजे 1 छोटा टोमॅटो बारीक किसणीने किसून टाकायचा आहे. मी इथे वापरलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर आंबटपणा येण्यासाठी तशी ट्रिक वापरू शकतात. आता व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि पाणी न टाकता अगदी वाफेवरतीच झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवरती ही भाजी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची. तर सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. जशी जशी याला वाफ लागेल तशी भाजी कमी होत चालली आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही भाजी कमी गॅसवरच शिजवून घ्यायची. लगेचच शिजली जाते. झाकण ठेवलं की पटकन वाफ बसते आणि भाजी चांगली मऊसूद अशी शिजली जाते. तर व्यवस्थित हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिट याला वाफ काढून घेऊया. तर थोड्या वेळासाठी असं झाकण ठेवलेलं 2-3 मिनिटांसाठी. आता झाकण खोलून घेऊया. परत एकदा भाजी हलवून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करायची. तर पाहू शकतात किती छान अशी आपली भाजी वाफवली गेली आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता परत याच्यावर झाकण ठेवूया आणि आणखीन 1-2 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेऊया. तर खूप कमी वेळेत वाफेवर ही भाजी शिजली जाते. जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि परत एकदा याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ काढून घेऊया. म्हणजे आपल्या भाजीतलं जे काही थोडंफार पाणी राहिलेलं असतं ते सुद्धा चांगलं सुकलं जाईल आणि व्यवस्थित ही भाजी मऊ शिजली जाईल. तर परत एकदा झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचे. तर जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा, त्यामुळे खायला भाजी खूप छान लागते. तर शेंगदाण्याचा कूट टाकताना व्हिडिओ बंद झाला होता, सॉरी त्याबद्दल. तर 3 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित हे मिक्स केलेलं आहे. तर इथे आपली झटपट हरभऱ्याच्या पानांची भाजी तयार झाली आहे. एकदम साधी सिंपल आहे, तेवढीच खायला चविष्ट चवदार लागते. आणि ज्या त्या भाज्या ज्या त्या सीझनमध्ये खायला पाहिजेत.
तर ही हरभऱ्याची भाजी या सीझनमध्ये खायला मिळते थंडीच्या दिवसात, तर नक्की सर्वांनी आवर्जून खायला हवी. तर अशा पद्धतीने झटपट आपली हरभऱ्याची भाजी बनवून तयार आहे. या दिवसामध्ये ही हरभऱ्याची भाजी सुकवून ठेवली जाते आणि भाजीला काही नसेल तेव्हा ही भाजी गरगटा म्हणून बनवली जाते. सुकवून आत्ताची भाजी स्टोअर करून ठेवतात आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे भाजीचा गरगटा मस्त झणझणीत बनवतात. तर दोन्ही पद्धतीने ही भाजी छान लागते. हिरव्या पानांच्या भाजीचा सुद्धा गरगटा बनवतात आणि सुकलेल्यासुद्धा. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकतात. तर दिसते आणि एकदम भारी, अगदी झटपट साधी सिंपल आपली इथे भाजी बनवून तयार आहे. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. कालसुद्धा आपण झटपट खमंग चवीची जवसाची चटणी बनवलेली त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे. पाहिलं नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. चॅनल सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.